पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जास असे दिव्य दृष्टी ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्याई। कोणी केली जर तरीही आगळीक अनथिटाई, त्याची मती कुंग होई आणि भेटे मग यमाई। जास असे दिव्य दृष्टी मृत्यू ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्याई। होत असे आयुष्य कोणी केली जर तरीही आगळीक अनथिटाई, वेदना ठाई ठाई त्याची मती शिथिल स्नायू गोठते रक्त मरण कळा येई। जास असे दिव्य दृष्टी मृत्यू ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्याई। होत असे आयुष्य कोणी केली जर तरीही आगळीक अनथिटाई, वेदना ठाई ठाई त्याची मती शिथिल स्नायू गोठते रक्त मरण कळा येई। आई मी काहीतरी बोलतोय तुझ्याशी, लक्ष कुठे आहे? लक्ष कुठे आहे तुझं? मला बोलायचं तुझ्याशी काहीतरी इम्पॉर्टंट। नंतर नाही, आता। हे प्रत्येक वेळी करतेस तू, आता बोलायचं मग। तेजस आई खूप झालं आता, तू चल माझ्यासोबत, चल माझ्यासोबत आधी। तेजस नेत्रा, टायगरच्या गुहेत गेली होती तू आणि शिकार सासूमा झाल्या। ऐक तेजस, काय काय वागतोस तू असं? काय बघ, या घरात ना माझ्या वागण्या बोलण्यावर इनफ डिस्कशन झालेत, आता तू परत सुरू नको, आज मला बोलू दे। प्लीज पैसे मागू नकोस, खूप टेन्शन मध्ये आहे मी तेजस। टेन्शन मला कमी नाहीये, ओके? मला टेन्शन आहेत। काय बोल, काय? माझे बाबा कुठे आहेत? माझे बाबा अनिल म्हात्रे कुठे आहेत ते? काहीतरी विचारतोय मी, बोल ना, बाबा कुठे आहेत माझे? काय काय अचानक काय आहे? अचानक वगैरे सगळं जाऊ दे, आहे की ना, आज मी फक्त बोलतोय त्याचं उत्तर दे, बाबा कुठे आहेत? आई सांग ना। तू बोलत नाहीस याचा अर्थ असा नाही की मला काही कळणार नाही। मी विसरलो नाही या बाबांना, खूप व्यवस्थित आठवतोय अगं, त्याचा जीव होता माझ्यावर। तू जायचीस तिकडे कामाला, दिवसभर माझ्याबरोबर ना ते असायचे, मला भरवायचे, माझ्याबरोबर खेळायचे, बोलायचे अगं माझ्याशी। अचानक कसे गायब झाले सांग ना? हा, म्हणजे बाबांना लांब का ठेवलंस माझ्यापासून, सांग ना? तू त्या शेखर राजाध्यक्षाशी लग्न केलंस, मला इथे घेऊन आलीस, त्यानंतर एवढ्या वर्षात बाबांनी एकदाही तुला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न नाही केला? कॉल, मेसेज काही? कसं शक्य आहे? बोल ना, एकदा सांगा आई कुठे आहेत ते, बोल ना। का लपवतेस सगळं? एकदा बोल ना कुठे? बोलूया नंतर। भैया जी, मैंने कहा ना मुझे चाहिए वो साड़ी, ड्राई क्लीनिंग के लिए जो दी है ना, वो चाहिए मुझे साड़ी। सर, कॉपी। बॉडीगार्ड, तू का करतेस हे सगळं? काय झालं?
अगं काल आलीस तू, आराम करायचा जरा. मी घेतली असती ना कॉफी. तुम्हीच म्हणता ना साहेब, सकाळी सकाळी तुम्हाला चांगली कॉफी मिळाली की तुमचा दिवस चांगला जातो. अगं पण एक दिवस केलं असतं मी ऍडजस्ट. आता मी आले ना, मग तुम्हाला रोज सकाळी तुम्हाला आवडते तशी कॉफी मिळणार. थँक्यू. बस Cheers. तुमच्यामुळे आता मला सुद्धा ब्लॅक कॉफीची सवय लागली आहे. आणि मला तुझी. अमेझिंग. तुम्हाला तुमच्या मनासारखी कॉफी मिळाली ना की तुमच्या चेहऱ्यावरच दिसतं. हो. आता बघा, तुमचा दिवस एकदम छान जाईल. बॉडीगार्ड, हे सगळं फक्त तूच करू शकतेस. असं काही नाहीये साहेब, कोणी करू शकता. म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी जर आपल्याला मनापासून काहीतरी करावं असं वाटलं ना तर ते करावं. पण तुला माझ्यासाठी हे सगळं का करावं असं वाटतं? मी सांगू? तुला माझ्यासाठी हे सगळं करावं असं वाटतं कारण मी तुझा मित्र आहे, हो ना? मला सांग, या मित्रासाठी अजून एक गोष्ट करशील तू? हो सांगा ना, करेन. मित्रा, या ओळी, या ओळींचा संदर्भ कशाशी आहे हे आपल्याला शोधायला हवं. या ओळींचा हेमाच्या मृत्यूशी काहीतरी संबंध आहे हे नक्की, पण तुम्ही नका ह्यांचा विचार करू. आता तसाही खूप उशीर झालाय. हेमा हे जग सोडून गेली. आता ह्या सगळ्याचा काही उपयोग नाही आहे. नाही मित्रा, मला नाही पटत आहे. आपल्याला कळायलाच हवं या ओळींचा संदर्भ कशाशी आहे. मी खूप शोधलं, आईलाही विचारलं, पण तिलाही काहीच माहिती नाहीये. तुम्ही रुपालीबाई साहेबांना सांगितलंय ओळींबद्दल? हो. साहेब, तुम्ही का केलं तसं? का सांगितलं? का नाही सांगायचं आईला? साहेब, मी कसं सांगू तुम्हाला? रुपालीबाई साहेब. नेत्रा, एक मिनिट. तुझ्या मनात अजूनही आईबद्दल काही गैरसमज आहेत का? नेत्रा, तुझं ऐकणं, तू सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणं, त्या ममता राजाध्यक्षाचा राग न करता तिच्याबद्दल विचार करणं, या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत नेत्रा. पण तू जेव्हा आईवर माझ्या संशय घेतला होतास, आईवर आरोप लावला होतास खुनाचा ना, ती गोष्ट अजूनही माझ्या डोक्यातून गेलेली नाहीये. अजूनही ती गोष्ट माझ्या डोक्यात. का गैरसमज आहे तुझ्या मनात आईबद्दल अजूनही? तू तेव्हा आईवरती खुनाचा आरोप केलास तेव्हा मी तुला काही म्हणालो नाही, कारण तेव्हा तुझं स्टेट ऑफ माइंड वेगळं होतं नेत्रा. पण अजूनही तुझ्या मनात जर आईबद्दल काही संशय असेल, गैरसमज असतील, तर आत्ताच सांगतो ते सगळं काढून टाक. मी आईपासून काही लपवणार नाहीये. साहेब, पण बिन काही नाही नेत्रा, मी जे सांगतोय ते ऐकायचं फक्त. इथून पुढे आईबद्दल काहीही चुकीचा विचार करायचा नाहीस तू, कारण तुझ्यासाठी जशी ती त्रिनयना देवी आहे ना, तशी माझ्यासाठी माझी आई आहे. कदाचित त्याहूनही जास्त इम्पॉर्टंट आहे माझी आई माझ्यासाठी. सॉरी. देवी आई, मी काय करू? कसं पटवून देऊ अद्वैत साहेबांना की रुपालीबाई साहेबच? देवी आई, मला कळतंय सगळं खूप कठीण आहे, पण मला रुपालीबाई साहेबांचं सत्य फक्त अद्वैत साहेबांसमोर नाही, सगळ्यांच्या समोर आणायचंय. तूच मला मार्ग दाखव आई. मी धीर नाही सोडणार.
त्या म्हाताऱ्याचा त्रिनयना देवीशी काय संबंध असेल? गेली कित्येक वर्ष हा असाच अंथरुणाला खेळू नये. मग नक्की काय माहितीये याला त्रिनयना देवीबद्दल? तुझी वाचा मीच घालवलीये, पण आता थोड्या वेळासाठी तरी बोल, सांग काहीतरी. बोल, त्रिनयना देवी बद्दल काय माहितीये तुला? म्हाताऱ्या, काय 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 संबंध काय आहे तुझा आणि त्रिनयना देवीचा? का घाबरतोस तिला? का त्रास करून घेतोय स्वतःला? बोल बोल, काय गूढ आहे? कळत नाहीये हे सगळं काय आहे? काय गूढ आहे? सांग मला. नेत्रा, नेत्रा बोललीये का तुला? त्रिनयना देवी बद्दल बोललीये का तुला? सांग. जीव घेईन पद्माकर राजाध्यक्ष, जीव घेईन तुझा. बोल बोल बोल, आता जीव घेईन. बोल 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 म्हाताऱ्या, बोल बोल. बाईसाहेब, बाईसाहेब सोडा त्याला. काय करताय? जीव घ्यायचाय का तुम्हाला आजोबांचा? कसला राग काढताय तुम्ही त्यांच्यावर? नाही घाबरत तुला? बोल म्हाताऱ्या, बोल. बस, आतापर्यंत तुम्ही आजोबांना खूप त्रास दिलाय, पण आता नाही. तुमचं खरं रूप आता सगळ्यांसमोर आहे. मी आणेन ते सगळ्यांसमोर. घाबरत नाही मी तुला. मला नाही, त्रिनयना देवीला घाबरा. कारण त्रिनयना देवीच सगळं ठरवते आणि राक्षसी वृत्तीचा अंत सुद्धा त्रिनयना देवीच करते. तुला काय वाटलं? तुझ्या त्रिनयना देवीला घाबरते मी? नाही वाटत मला तिची भीती. नाही घाबरत तिला, अजिबात नाही वाटत भीती. भीती तुमच्या डोळ्यात दिसते बाईसाहेब. कारण तुम्हालाही माहिती आहे की सगळं संपत चाललंय. माणूस एकटा पडायला लागला ना की ही अशी अवस्था होते. चिडचिड होते, राग येतो. सगळ्याचा हिशोब होणार आहे बाईसाहेब. तुम्ही आजोबांची केलेली अवस्था, अद्वैत साहेबांना जीवे मारण्याचा केलेला प्रयत्न, ममता मावशींचा खून, अनिल म्हात्रे, सगळ्याचा हिशोब होणार आहे. सगळं सगळ्यांसमोर येणार आहे. या सगळ्याची सुरुवात तुम्ही केली आहे, पण याचा अंत आई त्रिनयना देवीच करेल. कोणी केली जर तरीही आगळीक आण थिटाई, त्याची मती कुंग होई आणि भेटे मग यमाई. रुपाली, काय झालंय काय तुला? आरामात बसून पाणी पिणं, एवढी कसली घाई आहे? साहेब, तुम्हाला नाश्ता देऊ मी? नाही, नको. आज माझी ब्रेकफास्ट मीटिंग आहे, नाश्ता तिकडेच होईल.
अद्वै, हा बालाच. निघूया. हो बाबा, एक मिनिट फक्त. आई, तू संध्याकाळी फ्री आहेस का? आपण तुझ्या आवडीची भेळ खायला जाऊया. बरेच दिवस झाले गेलो नाही ना आपण. नाही, मला नाही जमणार बहुतेक. का? माझी किटी पार्टी आहे, जायला लागेल. ट्राय कर ना प्लीज. आणि जर जमणार असेल तर मला फोन करशील. निघायचं का? हो, निघूया. नेत्रा पाय. मला फोन करशील ना? हो. तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी. मी तुझ्याशी चिडून बोललो त्याचं मलाही वाईट वाटलं. पण तू प्लीज एक गोष्ट समजून घे, या सगळ्यात मध्ये आईला आणू नकोस. बाकी मी तुझं काही ऐकायला तयार आहे. आय एम सॉरी. कोण आहे? कोण आहे? मला मारू नका, मला मारायचं नाही, मला मारू नका, मला मारू नका. साहेब, मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. मी तुमच्या भावना समजू शकते. यापुढे माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल असं काहीही करणार नाहीये मी. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. अद्वैत साहेबांनी जाताना मेसेज पाठवला, पण त्यांचा राग अजून गेला नसेल. संध्याकाळी ते आले की पुन्हा एकदा बोलायला हवं त्यांच्याशी. हॅलो साहेब, तुम्ही पोहोचलात ऑफिसला? हो, कधीच. साहेब, तुम्ही माझ्यावर थँक्यू नेत्रा. थँक्यू कशासाठी? मला सांग, आता तू मला जो मेसेज केलास तो मेसेज टाईप करून सेंड करायला तुला किती वेळ लागला? लागला, थोडा वेळ लागला. का? म्हणूनच थँक्यू. मला काही कळलं नाही साहेब. बॉडीगार्ड, मला माहिती आहे तुला मेसेज टाईप करायला वेळ लागतो. रादर तुला आवडतही नाही मेसेजवर बोलायला, पण तरीही तू मला मेसेज केलास म्हणून थँक्यू. साहेब, तुम्ही अजूनही नाराज आहात का माझ्यावर? नाही, तुझ्यावर फार वेळ नाराज नाही राहू शकत मी. आणि स्वतःच्या बॉडीगार्डवर कोण चिडू शकतं? पर मला सांग, तू मेसेजमध्ये टाईप केलंस तेवढंच सांगायचं होतं तुला की अजून काही सांगायचं होतं? नाही साहेब, एवढंच बोलायचं होतं. नक्की? हो. मला असं वाटतंय तू अजूनही नाराज आहेस माझ्यावर. मी नाही साहेब, खरंच नाही, असं काहीच नाही आहे. मग सकाळी चेहऱ्यावर स्माइल का नव्हतं तुझ्या? ते तुम्ही रागावला होता ना माझ्यावर, पण आता नाही, आता आहे, माझ्या चेहऱ्यावर स्माइल आहे. पण मला कसं कळणार की तुझ्या चेहऱ्यावर आता स्माइल आहे, तू हसतीयस की नाही?
मला सांग बॉडीगार्ड, हत्ती पाण्यात पडला तर काय होईल? काय होईल? पाणी बाहेर येईल? बॉडीगार्ड, हत्ती ओला होईल ना? काय साहेब? बॉडीगार्ड, जोक इम्पॉर्टंट नव्हता, तुझं हसणं इम्पॉर्टंट होतं. मला सांग, तू आत्ता कुठे आहेस आता? इथेच आहे माझ्या खोलीत. ग्रेट. मग आता आरशासमोर ये. आले. आणि आता स्वतःकडे बघ आणि छान स्माइल कर. आणि आता हे स्माइल असंच राहिलं पाहिजे. काय? हो. बरं चल, मला मीटिंग आहे, मी ठेवतो. हो साहेब.